हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आजचा आपला टॉपिक आहे हॅव हॅड, हॅज हॅड आणि हॅड हॅड. म्हणजेच काय तर हॅव नंतर हॅड, हॅज नंतर हॅड आणि हॅड नंतर परत हॅड यांचा उपयोग वाक्यामध्ये कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. परंतु ही कन्सेप्ट समजून घेण्याआधी तुम्हाला सर्वात आधी हे माहिती असणं गरजेचं आहे की इथे बघा, हे जे 2 नंबरला आपण हॅड वापरलेला आहे हॅव नंतर, हॅज नंतर हॅड वापरलेलं आहे, म्हणजे हे जे 2 नंबरचे इथे हॅड वापरलेले आहे त्या हॅडचे वेगवेगळे अर्थ वाक्यामध्ये असू शकतात. जसे की बघा, हॅडचे कोणते अर्थ असू शकतात मग वाक्यांमध्ये, तर डन या अर्थाने, केप्ट या अर्थाने, ईटन या अर्थाने आणि ड्रंक या अर्थाने. आता डन हे डीडचे तिसरे रूप आहे, त्यानंतर केप्ट हे कीपचे तिसरे रूप आहे, ईटन हे ईटचे तिसरे रूप आहे आणि ड्रंक हे ड्रिंकचे तिसरे रूप आहे. म्हणजेच या शब्दांऐवजी तुम्ही हॅडचा उपयोग हा वाक्यांमध्ये करू शकता. तेव्हा तुम्हाला ही कन्सेप्ट जर पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे नक्की बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हाईप करा. तर कारण इथे बघा, मी ही जी कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत ती आपल्या रोजच्या बोलण्यातील वाक्यांमधूनच समजून घेणार आहोत, मराठी वाक्यांमधून. त्यामुळे तुम्हाला ती अगदी सहजपणे लक्षात येईल आणि समजायला सोपी देखील वाटेल. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे की मी जेवण केले आहे. तर सर्वात आधी तर तुम्हाला कळलं असेल की हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातील आहे. केले आहे म्हणजेच वर्तमान काळ आणि क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्समधील हे वाक्य आहे. मग आपण नेहमीच्या पद्धतीनुसार हे वाक्य इंग्रजीमध्ये पहिल्यांदा ट्रान्सलेट करून घेणार आहोत. जसं की प्रेझेंट परफेक्ट टेन्सची इंग्रजीतील रचना कशी असते त्या रचनेनुसारच आपण हे वाक्य इथे तयार करणार आहोत. जसं की पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतो मी, त्यासाठी आपण वापरत असतो आय. त्यानंतर आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये आय नंतर काय वापरत असतो, ह्याव वापरत असतो. केले आहे या अर्थासाठी आय ह्याव. नंतर आपल्याला काय घ्यायचं असते, क्रियापदाचे तिसरे रूप. मग इथे क्रियापद जेवण करणे, त्यासाठी आपण इथे ईट वापरतो, म्हणून आपण इथे त्याचं तिसरं रूप घेत असतो. पूर्ण वर्तमान काळामध्ये इथे येणार आहे ईटन, आय हॅव ईटन द फूड. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत येणार आहे. आता बघा, मग आता इथे हॅडचा उपयोग कसा करायचा तेच आता आपण बघणार आहोत. आता बघा, हॅड हे काय आहे, तर हॅवचे तिसरे रूप हॅड आहे. मग आता मी काय सांगितलं आहे की हॅडचा अर्थ तुम्ही कोणत्या कोणत्या अर्थाने करू शकतात, तर डन, केप्ट, ईटन आणि ड्रंक या 4 प्रकारच्या अर्थाने, 4 अर्थाने तुम्ही हॅडचा उपयोग करू शकता. मग आता इथे अर्थातच कोणता शब्द आलेला आहे बघा, ईटन हा शब्द आलेला आहे. म्हणजेच या अर्थाने तुम्ही इथे हॅडचा उपयोग करू शकता. म्हणजेच हे वाक्य जर आपण हॅव हॅडचा उपयोग करून जर आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केले तर ते कसं येणार आहे बघा, आय हॅव ईटनऐवजी काय वापरायचं आहे आपल्याला, हॅड. कारण आपण हॅड या अर्थाने वापरू शकतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय हॅव हॅड द फूड. बघा, तुमचं आता अगदी लक्षात आलं असेल, कारण ही अगदी सोपी पद्धत आहे की हॅड हे कोणत्या कोणत्या अर्थाने वाक्यामध्ये वापरले जाते. ईटनऐवजी आपण काय वापरलं, हॅड वापरलं. म्हणजे इथे कशाचा वापर झाला बघा, हॅव हॅडचा वापर झाला. आणि आय हॅव ईटन द फूड किंवा आय हॅव हॅड द फूड या दोघींचा अर्थ सारखाच आहे, मी जेवण केले आहे. पण हे ॲडव्हान्स स्ट्रक्चरमध्ये, आता ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये अशा प्रकारे आता इंग्रजीतून बोललं जाते की मी जेवण केले आहे, आय हॅव हॅड द फूड. म्हणजे एखादी समोरची व्यक्ती जर तुम्हाला असं म्हटली आय हॅव हॅड द फूड, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, तुम्हाला कळणार नाही की ते हॅव हॅड परत परत वापरलं आहे आय हॅव हॅड द फूड. पण इथे तुमच्या आता लक्षात येईल की हॅड हे कशासाठी वापरलं आहे, ईटनसाठी इथे हॅड वापरलेला आहे, आय हॅव हॅड द फूड, मी जेवण केले आहे. दोघांचा अर्थ सेमच येणार आहे आणि हॅड हे हॅवचे तिसरे रूप म्हणून इथे वापरलेले असते, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, त्याने ते केले आहे. आता बघा, त्याने ते केले आहे, इथे सुद्धा हे जे वाक्य आहे मराठीतलं ते कोणत्या काळातलं आहे, अर्थातच केले आहे म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलंच, म्हणजे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. मग आता हे वाक्य आपण आधी आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार पूर्ण वर्तमान काळामध्ये इंग्रजीत तयार करून
घेणार आहोत. आता त्याने म्हणजेच तो किंवा त्याने, त्यासाठी आपण वापरतो ही. आणि आपण इथे काय वापरतो, एकवचनी करता असला म्हणजे हॅज वापरतो. ही हॅज. आणि केले आहे, करणे, त्यासाठी डू वापरतो. मग पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो, म्हणून आपण इथे तिसरं रूप घेणार आहोत. ही हॅज डन. त्याने केले आहे. काय केले आहे, ते केले आहे. ते म्हणजेच ही हॅज डन इट. असं हे वाक्य आपण नेहमीसारखं इथे तयार केलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, हॅडचा उपयोग, हॅज हॅडचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. मग आता आपण वरती पाहिलंच की डन या अर्थाने सुद्धा हॅडचा उपयोग हा केला जातो. म्हणूनच आपण डन याऐवजी इथे काय वापरणार आहोत, तर ही हॅज हॅड इट. बघा, ही हॅज हॅड इट. म्हणजेच इथे कशाचा वापर झाला, हॅज हॅड. आपण डन ऐवजी कशाचा वापर केला इथे, हॅडचा. त्याने ते केले आहे, ही हॅज डन इट, किंवा ही हॅज हॅड इट. दोघांचा अर्थ सेम आहे, परंतु हे ॲडव्हान्स स्ट्रक्चर आहे, हे लक्षात ठेवायचं. ही हॅज हॅड इट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हॅव हॅड, हॅज हॅड कशा प्रकारे आपण वापरलं आहे वाक्यात. आता नेक्स्ट बघा, तिने दूध प्यायले होते. बघा आता हे वाक्य इथे काय आहे, टेन्स बदलला आहे. तिने दूध प्यायले होते. होते म्हणजेच भूतकाळामध्ये, आणि प्यायले होते म्हणजे पिण्याची क्रियाही पूर्ण झालेली होती. म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. म्हणजेच पूर्ण भूतकाळातलं हे वाक्य आहे. मग नेहमीच्या पद्धतीनुसार आपण हे वाक्य इथे ट्रान्सलेट करून घेऊया. आता तिने म्हणजेच ती, त्यासाठी आपण वापरतो शी. नंतर पूर्ण भूतकाळामध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये जसं हॅव हॅज वापरतात, तसं पूर्ण भूतकाळामध्ये आपण हेल्पिंग वर्ब कोणतं वापरतो, हॅड वापरतो. नंतर क्रियापदाचे तिसरे रूप घेतो, पिणे. मग पिण्यासाठी ड्रिंक, त्याचं तिसरं रूप ड्रंक. सी हॅड ड्रंक. बघा, सी हॅड ड्रंक द मिल्क. काय प्यायला आहे, दूध प्यायला आहे. म्हणून इथे काय येणार आहे, सी हॅड ड्रंक द मिल्क. मग आता आपण कशाचा वापर करणार आहोत, हॅडचा. ड्रंक यासाठी म्हणजे हॅड हे ड्रंक या अर्थाने सुद्धा वापरलं जाते. मग आता हे सेंटेन्स कसं होणार आहे, शी हॅड हॅड द मिल्क. शी हॅड हॅड द मिल्क. म्हणजे इथे काय आलेलं आहे, हॅड हॅड, ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चर. शी हॅड हॅड द मिल्क. दोघांचा अर्थ सेम आहे. तिने दूध प्यायले होते, सी हॅड ड्रंक द मिल्क. परंतु असं न म्हणता एखाद्या व्यक्तीने जर असं म्हटलं, शी हॅड हॅड द मिल्क, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. हॅड हॅड कसं काय आलं, परत पुन्हा पुन्हा कसं काय हॅड हॅड वापरलं आहे. मग इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हॅड हे कोणत्या अर्थाने वापरलेलं आहे, कारण इथे मिल्क दिलेलं आहे. यावरून सुद्धा तुम्हाला कळू शकते की दूध. मग दूध आपण, हे काही काम करण्याची गोष्ट नाही आहे. दूध म्हटलं म्हणजे पिणे, हाच शब्द आपल्याला आठवतो ना. म्हणजेच याचा अर्थ इथे काय, हॅड हे कोणत्या अर्थाने वापरलेले असेल, तर पिणे या अर्थाने इथे वापरलेलं असेल. म्हणून सी हॅड हॅड द मिल्क म्हणजेच याचा अर्थ काय असेल इथे, की शी हॅड ड्रंक द मिल्क. यावरून आपल्याला कळू शकते की हॅड हे इथे कोणत्या अर्थाने वापरलेल्या आहे. आता नेक्स्ट बघा, मी पेन तिथे ठेवला होता. आता इथे बघा, हे वाक्य जे आहे हे कोणत्या काळातलं आहे, मी पेन तिथे ठेवला होता, भूतकाळ. आणि ठेवला होता म्हणजेच पूर्ण भूतकाळ, म्हणजेच फास्ट परफेक्ट टेन्समधलं हे वाक्य आहे. मग आता इथे सुद्धा ठेवला म्हणजेच ठेवणे म्हणजेच कीप. कीप हे वर्ब इथे आलेलं आहे. मग आता आपण इथे याचं ट्रान्सलेशन आधी इंग्रजीत करून घेऊया. मी म्हणजेच आय, नंतर हॅड, कारण भूतकाळ आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद हॅड. आय हॅड, आणि क्रियापदाचं तिसरं रूप काय, ठेवणे, कीप. आणि ठेवला, ठेवलेला म्हणजेच केप्ट. आय हॅड केप्ट, आणि ऑब्जेक्ट द पेन. आय हॅड केप्ट द पेन, तिथे म्हणजेच देअर. बघा, हे टेन्समधलं वाक्य इथे नेहमीसारखं तयार झालेलं आहे. मग आता इथे आपण काय करणार आहोत, केप्ट या जागेवर, केप्ट या ऐवजी तुम्ही हॅड हे सुद्धा वापरू शकता. आणि आता आपण हे वाक्य आधी लिहून घेऊ. आय हॅड हॅड द पेन देअर. आय हॅड द पेन देअर, अशा प्रकारे. म्हणजे इथे हॅड आलेला आहे.
मग आता असं जर वाक्य तुम्ही एखाद्या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये वाचलं, वेगळ्या प्रकारचं असू शकते, आय हॅड द पेन देअर. मग आता तुम्हाला कसं कळेल की हे कोणत्या अर्थाने इथे हॅड वापरलेलं आहे? कारण बघा, पेन ही खाण्याची तर वस्तू नाही आहे, पिण्याची वस्तू नाही आहे किंवा करण्याची सुद्धा वस्तू नाही आहे, तर ती एखाद्या ठिकाणी ठेवण्याची, पेन एखाद्या ठिकाणी आपण ठेवू शकतो, ठेवण्याची गोष्ट आहे. म्हणजेच तुमच्या इथे लक्षात यायला हवं की हॅड हे जे इथे वापरलेलं आहे ते ठेवणे, केप्ट या अर्थाने इथे वापरलेलं आहे. म्हणजेच आय हॅड द पेन देअर, मी पेन तिथे ठेवला होता. अशा प्रकारे आता जसं आपण इथे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस घेतले, तसं आता इथे आपण जेव्हा इंट्रोगेटिव्ह बनवतो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बनवतो, तेव्हा देखील आपण कशाचा वापर करू शकतो? हॅव हॅडचा, हॅज हॅड किंवा हॅड हॅडचा वापर करू शकतो. तर आता त्यासाठी मी ते एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. तिने बर्गर खाल्ला आहे का? आता हे कोणत्या काळातलं वाक्य आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल. खाल्ला आहे का? आहे म्हणजेच वर्तमान काळ आणि खाल्ला म्हणजेच खाल्ला आहे का म्हणजेच हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. मग आता हे वाक्य इथे कसं होणार आहे तयार? हे वाक्य इथे पूर्ण वर्तमान काळ आहे, म्हणजेच आपण इथे हॅव किंवा हॅजचा वापर करणार आहोत. पण इथे एकवचनी करता आहे म्हणून इथे हॅज येणार आहे. हॅज शी बघा, आणि खाल्ला म्हणजेच इटचं इथे आपल्याला तिसरं रूप वापरावं लागणार आहे. हॅज शी इटन द बर्गर. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे येणार आहे. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे? हॅडचा वापर. मग तुम्ही इथे इटन ऐवजी हॅडचा वापर करू शकता. कसा? बघा, हॅज शी हॅड द बर्गर. अशा प्रकारे हॅज शी हॅड द बर्गर. मग आता इथे सुद्धा जर एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही असं ऐकलं, हॅज शी हॅड द बर्गर, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मग आता इथे हॅड परत का वापरलं? इथे कोणत्या अर्थाने हॅड वापरलेलं आहे? मग आता बर्गर म्हणजे ही खाण्याची वस्तू आहे, म्हणजेच याचा अर्थ काय की इथे हॅज शी इटन द बर्गर, खाल्लेले किंवा खाण्या या अर्थाने इथे हॅड वापरलेला आहे. हॅड सी हॅड द बर्गर, हॅड सी इटन द बर्गर. हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की प्रश्न बनवताना सुद्धा तुम्ही हॅज हॅडचा वापर कसा करू शकता. आता नेक्स्ट आहे, तू काम केले होते का? बघा, आता तू काम केले होते का. आता इथे सुद्धा केले होते का म्हणजेच हे पास्ट परफेक्ट टेन्सचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजेच काय की पूर्ण भूतकाळातलं हे प्रश्नार्थक वाक्य आहे की तू काम केलं होतं का. आता इथे बघा, इथे आपण काय करणार आहोत? पूर्ण भूतकाळामध्ये हॅडचा वापर करतात. म्हणजेच इथे काय येणार आहे सुरुवात? हॅड यू डन द वर्क, असं हे वाक्य येणार आहे. हॅड यू डन द वर्क, तू काम केले होते का. मग आता आपल्याला काय करायचं आहे? इथे डन म्हणजेच केलेले, डू म्हणजे करणे, त्याचं तिसरं रूप हे डन आहे इथे. मग आता आपण काय करणार आहोत? डन ऐवजी इथे हॅडचा वापर करणार आहोत. आता हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि इथे हॅड हे जे वापरणार आहोत ते हॅवचं तिसरं रूप म्हणून आपण वापरत असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. इथे हॅड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण सुरुवातीला वापरलं आहे. आणि इथे आता बघा सेंटेन्स आपण तयार करणार आहोत. हॅड यू हॅड द वर्क. बघा, हॅड यू हॅड द वर्क म्हणजेच हॅड असं आलेलं आहे. मग हे हॅड हे हॅवचं तिसरं रूप म्हणून हॅड इथे वापरलेलं आहे. जसं इथे डूचं तिसरं रूप डन वापरलेलं आहे, तसं इथे हॅवचं तिसरं रूप हॅड म्हणून इथे वापरलेलं आहे. आणि हे जे हॅड आहे ते कशासाठी आहे? तर हेल्पिंग व्हर्ब, सहाय्यकारी क्रियापद म्हणून प्रश्न बनवताना आपण इथे वापरलेलं आहे. बघा, आता हॅड यू हॅड द वर्क असं जर एखाद्याने म्हटलं तर तुमच्या पटकन लक्षात यायला पाहिजे की ते हॅड कोणत्या अर्थाने वापरलेलं आहे. आता वर्क ही खाण्याची वस्तू नाही आहे, पिण्याची वस्तू नाही आहे किंवा ठेवण्याची वस्तू नाही आहे. वर्क म्हणजेच काम हे करण्याची वस्तू आहे. म्हणजेच हॅड हे डन या अर्थाने करणे, डूचं तिसरं रूप डन करणे या अर्थाने इथे हॅडचा उपयोग हा केलेला आहे. हॅड यू हॅड द वर्क किंवा हॅड यू डन द वर्क असं जरी म्हटलं, परंतु ॲडव्हान्स स्ट्रक्चर जे आहे इंग्लिशमधलं ते अशा प्रकारे आता बोललं जातं. तू काम केले होते का, दोघींचा अर्थ कसा असणार आहे? सेमच असणार आहे.
म्हणजेच आता तुमच्या या वरील वाक्यांवरून लक्षात आलेलं असेल की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये हॅव हॅड, हॅज हॅड किंवा हॅड हॅड असं यूज केलेलं असतं तेव्हा त्यातील हे दुसरं जे हॅड वापरलेलं असतं, जसं हॅड हॅड, तर मग इथे हे जे दुसरं हॅड वापरलेलं असतं हे एकतर कोणत्या अर्थाने वापरलेलं असतं? करणे, ठेवणे, खाणे, पिणे या अर्थाने हे दुसरं हॅड वापरलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं. आता इथे लास्ट सेंटेन्स बघा, शी हॅड द टी. आता हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणून असतं एक, आणि हे जे हॅड आहे ते इथे ह्या वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने इथे वापरलेलं आहे त्या अर्थाचा शब्द मी तुम्हाला सांगितलं की हॅड हे डन, केप्ट, इटन किंवा ड्रंक या अर्थाने वापरलेलं असते. तर हे जे हॅड आहे ते कोणत्या अर्थाने इथे वापरलेलं आहे तर ते इथे वापरून तुम्ही हे संपूर्ण वाक्य इथे लिहायचं आहे. जसं की आपण इथे वरती लिहिलेलं आहे की डन हे हॅड डनसाठी वापरलेलं आहे, मग तसं हे जे हॅड आहे ते पूर्ण वाक्य इथे लिहायचं आहे. शी हॅड, इथे हॅड हे कोणत्या अर्थाने वापरलेला आहे तो शब्द लिहायचा इथे, आणि द टी म्हणजे हॅडसाठी तुम्हाला इथे लिहायचं आहे. हे जे वाक्य तुम्ही इथे लिहिणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, तिथे मी ते तुमचं चेक करणार आहे. आणि तुमचं जे ॲन्सर असेल ते जर इथे बरोबर आलेलं असेल तर मला कळेल त्यावरून की तुम्हाला आजचा हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे कळालेला आहे. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.